नोकरी नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून खुशी अस्वस्थ आहे. जॉब कन्सल्टन्सीमधून फोन येईल किंवा कंपनीच्या HR कडून मुलाखतीचा मेल येईल या आशेने ती सतत मोबाईल पाहते. मात्र नेहमीप्रमाणे तिची आजही निराशाच झाली. नोकरी नसल्यामुळे तिचं टेन्शन वाढू लागलंय. एका खासगी महाविद्यालयातून तिने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी 8 लाख रुपयाचं शैक्षणिक कर्ज काढलंय. शिक्षणानंतर चांगला जॉब मिळेल आणि एका झटक्यात कर्जाची परतफेड करू या आशेवर तिने कर्ज घेतलं. पुणे, बँगलोरपासून ते थेट अमेरिकेपर्यंत नोकरी करण्याचं स्वप्न खुशीने पाहिलं होतं. मात्र आता हे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्टपणे दिसून येतोय. मागच्या वर्षीच खुशीचं BTech पूर्ण झालंय. मात्र अद्याप ती नोकरीच्या शोधातच आहे. ज्या वर्षी तिने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती त्या वर्षी कॅम्पसमध्ये अनेक स्टार्टअप कंपन्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. तिच्या अनेक सिनियर्सची कॅम्पसमध्ये प्लेसमेंट झाली आणि विशेष म्हणजे त्यांना तगडं पॅकेजही मिळालं होतं. मात्र दुर्दैवाने खुशी अंतिम वर्षात असताना एकही कंपनी कॅम्पस सिलेक्शनसाठी आलीच नाही. खुशीप्रमाणे देशातील लाखो तरुणांची अशीच परिस्थिती आहे. गेल्या 20 वर्षापासून IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली आहे. मात्र कोविड नंतर IT कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालंय. भारतातील आणि परदेशातील अनेक IT कंपन्यांनी गेल्या वर्षापासूनच नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं बंद केलंय. IT सेक्टरसारखीच परिस्थिती रिटेल आणि ई-कॉमर्स मध्ये आहे. आर्थिक मंदीमुळे आधीच कंपन्या फ्रेशर्सला घेत नव्हत्या. त्यातच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. गेल्या वर्षी नवीन पदवीधरांना नोकरी देण्याच्या प्रमाणात 30% घट झाली. 2022च्या तुलनेत 2023 मध्ये फ्रेशर्ससाठीच्या नव्या नोकऱ्यांमध्ये 20% घट झाली आहे. सुदैवाने एखाद्या फ्रेशरला नोकरी मिळाली तर त्याच्या नोकरीची गॅरंटी नसते. भारतातील संघटित क्षेत्रात रोजगार हे 30 महिन्यांच्या निच्चांकावर आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह कार्यालयाने दिली आहे. खुशीला बजेटमधून चांगल्या भविष्याची हमी हवी आहे. स्टार्टअपच्या वाढीला एवढ्या लवकर ब्रेक लागल्याने तरुण नाराज आहेत. नोकऱ्याच मिळणार नसतील तर कॉलेजातील महागडं शिक्षण कोण घेणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतीये. त्यामुळे सरकारने शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत द्यावी अशी अपेक्षा खुशीने व्यक्त केली आहे. तसेच पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारने शिक्षण स्वस्त करावं अशी गॅरंटी खुशीला बजेटकडून हवी आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार कमी करण्याचीही तिची मागणी आहे. सरकारने अत्यंत पारदर्शकपणे आणि वेळच्या वेळी परीक्षा आणि मुलाखती घ्याव्यात आणि नियुक्तीपत्र वेळेत द्यावेत अशी गॅरंटीही खुशीला बजेटमधून हवी आहे. निवडणुकीपूर्वीच्या या बजेटमधून खुशीसारख्या कोट्यवधी बेरोजगार युवकांची अपेक्षा पूर्ण होणार का ते आपल्याला पाहावं लागेल.